पारंपरिक पद्धतीला डावलून जोपर्यंत शेतकरी नवीन प्रयोग करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. पट्टा पद्धत गहू आहे आणि फुटवे जवळपास एका टोंगाला त्या ठिकाणी जवळपास 35-40 अशा प्रकारचे फुटवे म्हणजे जबरदस्त फुटवे निघालेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने जवळपास 5 क्विंटल तरी जास्त उत्पादन यांना या ठिकाणी होणार आहे, हे मात्र 100% खरं आहे. जोपर्यंत शेतकरी बांधवांनो तुम्ही अशा प्रकारची प्रयोगशील शेती करणार नाही तोपर्यंत आपला विकास कधीच होणार नाही. शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड. शेतकरी बांधवांनो पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं परत एकदा स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो पाठीमागचा जो काही गव्हाचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती प्रदर्शित केला तर त्या व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे त्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना खूप खूप आभार त्यांचे व्यक्त करतो की अशाच प्रकारचं प्रेम तुमचं असू द्या. आणि शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अजूनही आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची माहिती शेतकऱ्यांना देत असतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जे काही शेतकरी त्या ठिकाणी शेती करतात त्यांच्या उत्पादनामध्ये नवीन प्रयोग केल्यानंतर कशा पद्धतीनं भर टाकता येईल तर तीच माहिती आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी देत असतो. आणि तीच माहिती आपण आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांकडून घेणार आहे. तर आपण त्यांना विचारूयात की त्यांनी या ठिकाणी खरं म्हणजे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन किंवा पारंपरिक पद्धत डावलून त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं त्या ठिकाणी गहू लागवड केलेली आहे. तर त्यांना कशा पद्धतीचा अनुभव आला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. त्यांना या ठिकाणी बोलतं करूयात. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं खरं म्हणजे नाव सांगा. अंबादास सोनवणे. अंबादास सोनवणे भाऊ. तर तुम्ही या ठिकाणी हा जो गहू पेरला तर हे क्षेत्र तुमचं किती एकर आहे? सुरुवातीला ही 20 गुंठे. 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर आहे. तर गहू पेरत असताना जो काही तुम्ही गहू पेरला तर तुम्हाला किती बियाणं लागले या ठिकाणी अर्धा एकरामध्ये? 10 किलो. 10 किलो बियाणं तुम्हाला लागलेलं आहे. आता पट्टा पद्धतीनं गहू पेरला तुम्ही तर नळीच्या म्हणजे कसं म्हणजे दोन एकूण हे पाहिजे नळी बघा, असं ती नळी आहे. ह्या नळीच्या इकडून 2 तास टाकले आणि इकडच्या साईडला 2 तास टाकले. शेतकरी बांधवांनो त्यांनी पट्टा पद्धतीनं त्या ठिकाणी गहू पेरला ठिबक वरती आणि नळीच्या पलीकडच्या साईडला 2 तास आणि अलीकडच्या साईडला 2 तास. एका ठिकाणी किती दाणे पडले साधारणतः? 3-4 दाणे पडले. 3 किंवा 4 समजा. आणि साधारणतः जे काही फुटवे निघालेले आहेत तर त्या फुटव्यांची संख्या किती आहेत समजा? आता 30 पासून तर 40-45 पर्यंत आहे एका ठोंगाला. म्हणजे जवळपास एका ठिकाणी जवळपास आपण 4 दाणे जर टाकले तर तो कमीत कमी 35-40 तर समजा असेलच नाही का? तर एका ठिकाणी जवळपास 40 फुटवे त्यांना त्या ठिकाणी निघालेले आहेत. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारची जे काही फुटवे आहेत ते फुटवे त्यांच्या गव्हाने काढलेले आहेत. तर मला एक सांगा भाऊ, हा गहू कोणत्या जातीचा, कोणतं वाण आहे गव्हाचं? ही 2496 आहे. 2496. बरं 2496 का निवडला तुम्ही गहू? 2496 असा निवडला की आता ठिबकवर पेरल्यामुळे त्याला पाणी कमी लागणार आहे. असं आणि तिची क्षमता जास्त आहे, ओंबी लंबी मोठी. असं पुन्हा पोळ्या चांगल्या आहेत त्याच्या नरम. असं त्याला मार्केट चांगलं आहे, दाना ठोसर राहतो. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो भाऊचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी 2496 हा गहू निवडण्याचं कारण फक्त एकच आहे. कारण 2496ला ऑरेज सुद्धा जास्त येत असतं. त्यानंतर त्याची जी काही पोळी आहे ती रुचकर असते, खायला नरम असते आणि मार्केटमध्ये खूप जास्त भाव सुद्धा या गव्हाला मिळत असतो. आणि त्याचा जो काही दाणा आहे तर तो दाणा सुद्धा खूप आकारानं मोठा असतो, खूप ठोसर असतो आणि त्याची जी काही ओंबी आहे त्या ओंबीची साईज सुद्धा खूप मोठी असते. खरं म्हणजे आता या ठिकाणी या अवस्थेमध्ये तुम्ही गहू पाहत असाल, नंतर ज्यावेळेस या गव्हाची ओंबी म्हणजे ओंब्यात ज्यावेळेस हा गहू येईल त्यावेळेस सुद्धा निश्चितपणे तुम्हाला याच ठिकाणी मी हा गहू दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हा गहू डेव्हलप झालेला आहे. तर यांनी खरं म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गहू लागवड केलेली आहेत. कारण मी त्यांना सांगितलं की भाऊ तुम्हाला जर ठिबकची व्यवस्था असेल तर तुम्ही प्रयोग म्हणून 1 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी ठिबकवरती गहू पेरून बघा आणि गहू पेरल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला कशा प्रकारचा रिझल्ट येतो. तर भाऊ तुम्हाला समाधान वाटतंय का की आज तुम्ही या ठिकाणी जो गहू पेरलाय तुम्हाला समाधान वाटतं? समाधान असं वाटतं की आपल्याला भराचा ताण राहिला नाही. बरोबर. कुठले जिथं पाणी जात नाही तिथे पाणी जायची अडचण नाही. बरोबर. जिकडे तिकडे वगळ्या पडत नाही. याची माती खालीवर वरची खाली होत नाही अजिबात. बरोबर. म्हणजे एकदम कमी टायमामध्ये काम होतं. तर 4 घंटे हाणलं ठिबक तर भरणं होऊन जाते. बरोबर. म्हणजे भाऊंचा असं मत आहे की या ठिकाणी ठिबकद्वारे गहू पेरल्यानंतर
पहिली गोष्ट म्हणजे अशी की त्यांना जो काही भराचा म्हणजे पाणी देण्याचा जो काही ताण होता, तर तो त्यांचा वाचलेला आहे. आणि त्यानंतर जे काही जमीन खालीवर राहते बऱ्याच शेतकऱ्यांची, तर खालीवर जरी जमीन असली आणि तुम्ही जर त्या ठिकाणी पट्टा पद्धत आणि ठिबकवरती जर गहू पेरला, तर त्या ठिकाणी निश्चितपणे गव्हाला पाणी चांगल्या पद्धतीने देता येतं आणि गहू ची जी काही उगम शक्ती आहे ती सुद्धा चांगली राहत असते. तर मला सांगा की या ठिकाणी किती तुम्हाला ऑरेज या ठिकाणी होऊ शकतं अर्धा एकरामध्ये, मध्ये किती तुम्हाला उत्पादन होऊ शकतं गेल्या वर्षीच्या तुलनेने? आता इथं तर 15-16 गोण्या आरामशीर 15-16 गुणे होणार आहे. म्हणजे 10-11 क्विंटल पर्यंत अर्ध्या एकरात निघू शकतो. म्हणजे 10-11 क्विंटल पर्यंत तुम्हाला निघू शकतो. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते, परंतु घट मात्र होणार नाही. असं नाही तुमचं कशी थांबलं घट होईल आता ते पाण्याची त्याला अडचणच नाही ना. पाण्याची अडचण नाही, बरोबर. आणि त्याची प्लॅनिंग सुद्धा चांगलं, नियोजन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी यांचं जे नियोजन आहे, सुरुवातीला यांनी काय केलं होतं की अर्ध्या एकरामध्ये जवळपास फक्त आणि फक्त 20 किलो त्या ठिकाणी 10-26-26 हे खत त्या ठिकाणी दिलं होतं. खूप कमी खर्च त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गव्हावरती खरं म्हणजे केलेला आहे. आणि जो गहू आपण खऱ्या अर्थाने घरी खायला पिकवतो ना, तर त्या ठिकाणी जे काही जास्त महागडी जे काही कीटकनाशक आहे किंवा रासायनिक जे काही जास्त गोष्टींचा आपण वापर करतो आपल्या खाण्याच्या उत्पादनामध्ये, तर तो निश्चितपणे कमी करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घेता येईल, तर तेच जातीवंत उदाहरण म्हणजे आमच्या या ठिकाणी अंबादास भाऊ आहे. तर यांनी या ठिकाणी सुरुवातीला खत दिल्यानंतर त्या ठिकाणी मला असं वाटतं तुम्ही जवळपास 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये या ठिकाणी जे काही तणनाशक आहे गावावरचं ते मारलं होतं. तर ते कोणतं होतं? ऑलग्रीप होतं का व्हेस्टा होतं? ऑलग्रीप. तर यांनी या ठिकाणी ऑलग्रीप नावाचं जे काही तणनाशक आहे, तर ते तणनाशक फवारणी केली. आणि फवारणी केल्यानंतर, कारण माझंच मार्गदर्शन त्यांना आहे म्हटल्यानंतर मीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या दिवशी त्या ठिकाणी तणनाशक फवारलं पाहिजे, त्यानंतर कोणत्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी खत द्यायला पाहिजे, त्यानंतर पाणी कसं द्यायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, यांनी जवळपास 20 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये खरं म्हणजे पहिलं आपल्या गव्हाला त्या ठिकाणी ओलवून घेतलं, म्हणजे गव्हाला पाणी देऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर जे काही ऑलग्रीप आहे, तर ते ऑलग्रीपच्या माध्यमातून त्यांनी तणनाशक मारून घेतलं. आणि त्याच्यानंतर यांनी जवळपास ठिबकच्या माध्यमातून म्हणजे अत्यंत कमी खतांचं व्यवस्थापन, म्हणजे जवळपास यांनी 10 किलो फक्त युरिया त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून सोडला आणि 3 किलो पांढरा पोटॅश त्याचं पाणी केलं. आणि पाणी करून त्यांनी ड्रिपद्वारे गव्हाला सोडलेलं आहे. म्हणजे बघा की त्या ठिकाणी एवढा जास्त सुद्धा त्यांनी खर्च केलेला नाही, खूप कमी खर्च करून त्यांनी हा गहू डेव्हलप केलेला आहे. म्हणजे खूप जबरदस्त फुटवे आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची क्वालिटी शायनिंग या ठिकाणी यांच्या गव्हाला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचं नियोजन शेतकरी बांधवांनो करणं काळाची गरज आहे. कारण शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहोत की आपल्या कापसाला त्या ठिकाणी खूप कमी भाव आहे, आपल्या सोयाबीनला खूप कमी भाव आहे, आपल्या मक्काला खूप कमी भाव आहे, त्यानंतर आमचा गहू सुद्धा त्या ठिकाणी खूप कमी भावाने जाणार आहे. कारण भाव तरी किती आहे शेतकरी बांधवांनो? आज बघा ना, आज तुम्ही रासायनिक खतांची बघा, तुम्ही त्या ठिकाणी बियाणांची बघा, तुम्ही औषधांचे भाव बघा, त्या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत. परंतु आमचा कापूस तो जो काही 10,000 पाहिजे, जो काही 12,000 पाहिजे, तर दुर्दैव शेतकरी बांधून त्या ठिकाणी कापूस आमचा 6,500 आणि 7,000 क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी विकला जातोय. म्हणजे तुमची जी काही खताची बॅग आहे ती 1,000 रुपयाची 1,700 रुपयाला जाते आणि आमचा कापूस मात्र ज्या ठिकाणी 7,000 10,000 जायला पाहिजे, 12,000 जायला पाहिजे, तर तो प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो, पारंपरिक पद्धतीनं आजकाल शेती करणं खूप नुकसानीचं झालेलं आहे. म्हणून जोपर्यंत शेतकरी काहीतरी पारंपरिक पद्धतीला डावलून काहीतरी नवीन प्रयोग शेतामध्ये करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं काही खरं नाही, शेतकरी यशस्वी होणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरं म्हणजे आपली हीच धुरा आहे किंवा आपला हा संकल्प आहे की शेतकरी मक्का घेऊ द्यात, शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कापूस पेरू द्यात किंवा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सोयाबीन पेरू द्यात. एकरी जर शेतकरी 10 क्विंटल जर कापूस घेत असेल, तर शेतकऱ्यांना एका एकरमध्ये 20 क्विंटल कापूस कसा व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांची सोयाबीनचा जे काही प्रमाण आहे एका एकरामध्ये समजा, तर त्यांच्या 2 ते 4 क्विंटलमध्ये कसा त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे, मक्कामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली पाहिजे. तर हेच खऱ्या अर्थाने सांगण्याचं काम किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तर शेतकरी बांधवांनो,
अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओज, अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपण खरं म्हणजे आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. त्याच्यामुळे आपलं जे काही पीक पाणी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, शेतकरी बांधवांनो तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तर भाऊ, तुम्ही या ठिकाणी जी काही फवारणी आहेत तर ती फवारणी तुम्ही कोणती काढली होती? मी क्लोरो घेतलं असं आणि झिंक आणि ते काय ते तुम्ही सांगितलं होते बायोटॅक्स. हा बायोटॅक्स. असं तर त्यांनी शेतकरी बांधून फक्त एक फवारणी काढलेली आहेत. शेतकरी आहेत, बिलकुल साधे भोळे शेतकरी आहेत. कारण शेतकऱ्यांचं असं असतं, फक्त आपण सांगितल्यानंतर आपण जर विचारलं की दादा तुम्ही काय मारलं, तर त्यांना त्यांचं सुद्धा नाव सांगता येत नाही प्रोडक्टचं. तर अशा प्रकारची शेतकऱ्यांची अवस्था आहे. म्हणजे काबाड कष्ट करायचे, राबायचं आणि त्यांना मोबदला मिळतो तरी किती, त्यांना भाव मिळतो तरी किती, हा सुद्धा एक कुठेतरी खूप गहन प्रश्न शेतकरी बांधवांना आहे. तर त्यांनी फवारणी फक्त एक काढलेली आहे. त्याच्यामध्ये बायोटा एक्स, एक क्लोरो आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट अशा प्रकारची फवारणी जवळपास 3 टाक्या याच्यामध्ये तुम्हाला लागलेलं. म्हणजे खूप अल्प खर्च करून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल त्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे आमचे अंबादास भाऊ आहेत. माझी विनंती शेतकरी बांधवांनो तुम्हाला एकदा परत की शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा गहू पेरा, जेणेकरून विक्रमी उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. आणि जोपर्यंत शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीला डावलून काहीतरी नवीन प्रयोग करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं मी पहिलं सांगितलं की काही खरं नाही आहे. कारण आपल्याला खूप कमी प्रमाणे भाव मिळतोय, त्याच्यानंतर सगळ्याचेच भाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्यामुळे एक नवीन पद्धतीची शेती अवलंब करणं खरं म्हणजे शेतकऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि तेच या ठिकाणी आमच्या अंबादास भाऊनी या ठिकाणी केलेलं आहे. तर शेतकरी बांधव जवळपास याची वंबी निघाल्यानंतर परत आपण या ठिकाणी एक व्हिडिओ या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. कारण त्यांना सुद्धा अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी त्यांना मिळत राहणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.